महाराष्ट्रामध्ये 58.70% मतदान, गडचिरोलीमध्ये सर्वाधिक 69.63% मतदान, तर मुंबई शहरात सर्वात कमी 49.7% मतदान। महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यांचं भवितव्य मतपेटीमध्ये कैद, मतदान संपलं, आता लक्ष 23 तारखेच्या निकालाकडे। लोकशाही रुद्रच्या एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रात काटेकी टक्कर, महायुतीला 128 ते 142, महाविकास आघाडीला 125 ते 140 जागा मिळण्याचा अंदाज। लोकशाही रुद्रच्या एक्झिट पोलनुसार भाजपच मोठा पक्ष ठरण्याची शक्यता, भाजपला महाराष्ट्रात 80 ते 85 जागा मिळण्याचा अंदाज। लोकशाही मराठी आणि रुद्रच्या एक्झिट पोलनुसार मुंबई विभागात ठाकरेंच्या शिवसेनेला सर्वाधिक 14 तर भाजपला 12 जागा मिळण्याची शक्यता, मुंबईत ठाकरेंची शिवसेनाच मोठा पक्ष ठरण्याचा अंदाज। लोकशाही आणि रुद्रच्या एक्झिट पोलनुसार विदर्भामध्ये भाजपला 23 तर काँग्रेसला 21 जागा मिळण्याचा अंदाज, काँग्रेस विदर्भाचा गट राखणार का याकडे मात्र लक्ष। राज्यात मतदान सुरू असताना अनेक ठिकाणी गोंधळ, नाशिक, वर्धा, सातारा, मुंबई, बीडमध्ये सत्ताधारी विरोधक कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।